रामकृष्ण हरी माऊली ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आता आपण आलो आहे नातेपुतेमध्ये. हे आपले काका आहेत बघा. यांनी जवळपास 2 वर्ष आपल्या संग कॉन्टॅक्टमध्ये होते. आज येऊ उद्या येऊ असं होत आपण इथं आलो आहे. काका, आता तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव रामदास श्रीरंग खिर्द, दहीगाव तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. हां, आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे बघा. इथं आता आलो आहे. आता आपण इथं पाण्याचा पॉईंट बघतोय. तो पॉईंट कसा निघतोय आपण बघूया आता. शेतकरी मित्रांनो, हा पुढं दिसतोय हा बांध छोटासा, इथून ते पूर्ण हा पट्टा असा, हा 4.5 एकराचा क्षेत्र आहे. ह्या क्षेत्रामध्ये आपण आता बोरचा पॉईंट आणि विहिरीचा पॉईंट हे दोन्ही पण काढायचं काकांचं नियोजन आहे. त्यानुसार आता आपण पॉईंट पाहायला आलेलो आहे. आता बघूया पॉईंट कसा निघतोय. शेतकरी मित्रांनो, हां, आता बघा की पहिल्यांदा लोकेशन ट्रॅक केलेलं आहे. लोकेशन ट्रॅक केल्यानंतर पूर्ण शेताचा जो बाजू आहे ती बाजू आनंद कांबळेची आपण बनवलेला तो रॉड आहे, तो रॉड आणि दुसरा एक रॉड असं दोन्हीचं धरून त्यामध्ये ते ट्रॅकिंग करत जातात. आज ह्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं सांगतो आहे. आणि नंतर मग आपण हे करतो आहे. मध्ये कसं होतं की प्रत्येक व्हिडिओला जर हे करायला तर काही लोक पण असे कमेंट करतात की तुम्ही सगळं सांगत बसताय, आम्हाला व्हिडिओ लेंदी होतो आहे. व्हिडिओसाठी नाही, प्रत्येकाला हे कळायलाच पाहिजे असं आहे. ज्या लोकांना जे घ्यायचं आहे त्यांनी पळवून पण व्हिडिओ बघू शकता, असं काय अडचण नाही. फक्त एक आहे की हे काय होतं किंवा काय करतो आहे. काही शेतकरी असे आहेत की जे पूर्ण आपला व्हिडिओ बघून स्वतः पण ट्रायल करतात, त्यांनीही करा. जर तुम्हाला काय अडचण येत असेल तर आपल्याला कमेंट करा किंवा आपला नंबर आपण देतो आहे, त्या नंबरवर तुम्ही सांगा. तुम्हाला जास्तीत जास्त होता येईल तेवढी मदत करण्यासाठी 100% आपण प्रयत्न करतो आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की फक्त तुम्ही व्हॉट्सअपवरचाच वापर जास्त करा. कारण कसं आहे, मी एक फोटोग्राफर असल्यामुळं मला बऱ्यापैकी ऑर्डर वगैरे जायला लागतं. त्यावेळेला आपण येणं, प्रत्येकाचा कॉल उचलणं, रिसीव्ह करणं हे मला होत नाही. कारण मी व्हिडिओ शूटिंग करत असताना ते काही ठिकाणी असं होतं की रेकॉर्डिंग ते मला लागतं आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये जर तुमचा फोन आला, मी बोलायला लागलो तर बाकी माझाही व्यवसाय मला करणं तितकंच महत्त्वाचं पण असतं. ते बघूया आपण आता. आनंद कांबळेची आता आपल्याला इथं पॉईंट फायनल व्हायला लागला आहे बघा. आज तुम्हाला दाखवतो आहे बघा कशा पद्धतीने. ह्या दादा इथं एक कोणतं उभा हा एक आहे. आज पूर्ण लेंदी मोठा व्हिडिओ करतो आहे, दाखवतो की ट्रॅकिंग कसं केलं जातं आपण. हे इथं आहे, हे इथे एक लेअर लागलेले आहे. आता आनंद कांबळेची पुढं चाललेत बघा. पॉईंट कसा निघतो आहे बघा. दादा या तिथे कोणतं उभा तिथे एक आता लेअर लागलेली आहे बघा. हे दुसरी लेअर सापडलेली आहे. बघा कशा पद्धतीनं त्यांनी ट्रॅकिंग करतात तेही बघा. इथं दुसरं दाखवते. बघा शेतकरी मित्रांनो, आता हीच लाईन आहे बघा. ही लाईन पुढं आली, हे दादा पुढं आले आहेत बघा. आता ते पुढं जे दादा उभारले त्या दादांचा पॉईंट आता पुढं येतो आहे. सूर्याचं किरण डायरेक्ट आपल्या कॅमेऱ्यावर पडत असल्यामुळं थोडंसं तुम्हाला दिसायला हे पडेल. दादा या इकडे. त्यासाठी आम्ही अपोजिट साईडने घ्यायला लागलो आहे. कारण कसं होतं आहे, सूर्याच्या पुढं आपण काहीच करू शकत नाही, त्यामुळे ते काळपट दिसतं म्हणून. दादा तुम्ही या पुढं बघा. आता पॉईंट पुढे यायला लागलेला आहे. हे बघा आता पॉईंट जुळवत यायला लागलेलं आहे. आज तुम्हाला परिपूर्ण पॉईंट कसा निघतो ह्याचा मोठा व्हिडिओ तयार करून दाखवलेला आहे. दादा या तुम्ही पुढं बघा. हा इथं हे दादा एक जवळ उभा आहे तिथं आणि हा दुसरा, हे 2 पॉईंट. आता हा दादांचा इथं पॉईंट आला पुढं. दादा इथं पुढं हे बघा इथं 2. हे बघा आपला इथं पॉईंट आता आपला फायनल बघा. आता आनंद कांबळेजींनी भरपूर यावर मेहनत घेतलेली आहे की वेगवेगळे
ॲक्टिव्हिटीज त्यांनी करतात. नुसतं फक्त एकदा पहिल्यांदा बघितले तेच नाही, वेगवेगळे आपण रॉड तयार केले, त्यामध्ये गेल्यानंतर काय होतं त्याचा ऑब्झर्व करून आपण 100% पाणी आपण देण्याचा 100% प्रयत्न करतो आहे. आज बघितलं तर बघा की आपण आलो तो एका ठिकाणी, जवळच होतं म्हणून परत इथं आलो. आता काही शेतकरी फोन करतील की माऊली सोलापूर जिल्ह्यात आला, इथून आमचा जवळ होता. सोलापूर जिल्ह्याचा पण आपण दौरा करतो आहे. आता आपला हा पॉईंट इथं फायनल झालेला आहे. इथं आपण रेषा असं वळलेलं. आता काय होतं की इथं काहीतरी पांढरे रांगोळी किंवा पांढरे पीठ जर असतं तर ते दिसलं असतं कसा हे होतं आहे. आपण अवेलेबल जिथं आहे त्या पद्धतीनं आपण 100% करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता आनंद कांबळेजींची मगाशी जी काढली 2 रॉड, आता दुसरे रॉड काढतात, नारळी बघतात आणि वॉटर डिटेक्टर मशीन आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतो आहे. आता ह्यामध्ये आपण एक आणि नवीन काय केलं आहे की जे रॉड आहेत त्या रॉडमध्ये पण 2 रॉड केले. ते त्याच्यामध्ये एक केमिकल आहे आणि दुसरं एक रॉड असा की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 32 प्रकारची माती घातली आहे आणि त्यापासून एक रॉड तयार केलं आहे. असे 2 रॉड आहेत. बरेच शेतकरी म्हणतात की माऊली ह्यामध्ये तुम्ही काय घातलं ते आम्हाला सांगा. आपण ते पहिल्यापासून सांगतो आहे की त्यामध्ये आपण काय जे घातलं आहे ते आपण 100% सांगणार नाही, कारण कसं आहे तो आमचा व्यवसाय आहे. बाकी तुम्ही काही विचारावा ते सांगतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की बाबा तुम्ही वॉटर डिटेक्टर मशीन कितीला घेतली काय, आपण हे सगळं सांगतो. फक्त रॉडमध्ये काय घातलं, कारण कसं असतं गुरु हा सगळेच कुठल्या गोष्टी शिकवत नसतो. एखादी गोष्ट ठेवावी लागते, कारण त्याच्यावरच आमचा व्यवसाय आहे. त्यामुळं आम्ही ते बघूनच करतो आहे. आता वॉटर डिटेक्टर मशीनने पाणी बघितलं जाईल, सोबत नारळ आहे, नारळानं पण बघितलं जाईल, सोबत अजून 2 रॉड आहेत त्या रॉडनं पण आपल्याला पाणी बघितलं जाईल. हा जो रॉड तयार केलेला आहे, हा रॉडमध्ये आपले पाणी जर पोकळ लेअर असतील तर पोकळ लेअर आपल्याला हे दाखवते. समजा जर पोकळ लेअर जर असेल एखादी ज्याच्यामध्ये पाणी नाही, त्याला मूर्त लेअर म्हणतात. म्हणजे कसं असतं, पावसाळ्यामध्ये फक्त ह्या चालू असतात आणि उन्हाळ्यामध्ये त्या बंद असतात, ते बघितलं जातं आहे. ते आता आनंद कांबळेंनी चेक केलं आहे, ते तर तसं काही दाखवत नाही आहे. दुसरे आता आपण पंचधातूचे रॉड आहेत बघा, ते पंचधातूचे रॉड तयार केलेले आहेत वेगळ्या केमिकल आणि त्यामध्ये पण थोडं मिक्स करून पंचधातूचे रॉड तयार केलं, तेही दाखवते. कुठून पाणी आलं आणि कुठं गेलं हेही दाखवतं आहे. आता लेअरला आपल्या हे पाणी किती लागू शकतं किंवा किती पाणी आपण अंदाज घेऊ शकतो ह्या लेअरला. आनंदाची बघा त्याला 1 इंच साधारणतः 1 इंचीच्या आसपास ह्या एका लेअरला पाणी लागू शकतं. सोबत दुसरं आहे तिथे दाखवते बघा, कुठल्या बाजूने आले, हे पूर्व दिशेने आले आणि पश्चिम दिशेच्या बाजूला गेलेले दाखवते. आता ह्यामध्ये बघा की दाखवते, त्याला पण 1 इंच. त्याला पण 1 इंच दाखवते. म्हणजे साधारणतः दोन्हीचं मिळून एक. बघूया आता जागा. आता सेंटर पॉईंटला आपण जाऊया आणि सेंटर पॉईंटमध्ये आपल्याला किती पाणी निघतं हे आपल्याला कळेल. बघा शेतकरी मित्रांनो, ही जी टेक्निक आहे हीच शिकवणं म्हणजे मेन महत्त्वाचं असते. साधारणतः 1.5 ते 2 इंचीच्या आसपास आपल्याला इथं पाणी मिळू शकते. सांगताना आम्ही काय करतो की बऱ्यापैकी थोडं असं कमी सांगतो, का कारण कसं असते, समजा सांगताना सांगितलं आपण 5 इंची आणि जर पाणी मिळालं नाही तेवढं तर मग नाराज होतो, 2 इंची जर लागतं. मग आपण सांगताना सांगतो की असं पाणी थोडं कमी सांगायचं, लागलं चांगलं जास्त तर शेतकऱ्यांना पण बरं वाटतं, बाबा सांगितलं त्यापेक्षा पण पाणी जास्त लागलं. आता बघा नारळानं पाणी कसं बघतात बघा त्याने. आता काही शेतकऱ्यांचं मत असं होतं की चप्पल घालून पाणी बघितलं चालतं का. मला सांगा, एखादी गाडी जर शिकत असाल तर हात सोडून एखादा माणूस जर चालतो असेल आणि मी पहिल्यांदा शिकतानाच मी हात सोडून शिकणार, नाही शक्य होत. हे अनुभवाचे बोल आहेत, कारण आत्तापर्यंत आपण जवळपास 5,000पेक्षा जास्त आपण होल घेतल्यात. 5,000 बोलांचा आपल्याला अनुभव आहे, म्हणून ते चप्पल घातलं तर आम्हाला ते कळू शकतं. पण सुरुवातीला जर माणसानं चप्पल न घालता जर केलं तर ते त्याला अडचणी ठरू शकतं, कारण जमिनीचं ग्राउंडिंग हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच वेळेला त्या ॲक्टिव्हिटीज होत असतात. ज्या ज्या ठिकाणी पाण्याचा हे आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला ते नारळ दाखवतोय बघा. सूर्याच्या अपोजिट जरा गेल्यानंतर थोडंसं अडचण येते, मगाशी पण मी सांगितलेलं होतं. बघा पद्धत कशी आहे. जर कोणाला काही नवीन शिकायला मिळालं तर ते शिकूनही घ्या. आपण असं नाही की फक्त डायरेक्ट केला आणि पाणी दाखवला हे केलं, असं पण दाखवत नाही आपण. हा आपला आता इथं पॉईंट फायनल झाला आहे. आता मशीननं पण आपण पाहतोय. आता सभोवतालचा जर अभ्यास करून जर बोलायचं जर झालं तर पुढं इथं उंबराची झाडं दिसत आहेत बघा. समोर समोर इथं आंब्याचं पण झाड दिसतंय. दुसरं ह्या भागामध्ये
लिंबाच्या झाडांचं प्रमाण जास्त आहे बघा. जर झाडावरून जर बघायचं झालं तर हा पॉईंट त्या लाईनमध्येच येतो आहे. आंब्याची झाडं आहे, त्या आंब्याचं झाडं जुनं आहे, त्या जुन्या झाडाच्यापासून लाईन येते, त्या झाडापासून असं दाखवते. पण शेवटी कसं आहे की लाईन जरी कुठली जरी येत असेल तरीसुद्धा ज्या ठिकाणी चेक केल्याशिवाय आपण ते म्हणजे कन्फर्मेशन करू शकत नाही. आता ज्या ठिकाणी आपण दाखवलेलं पाणी होतं त्या पद्धतीने ते मशीनसुद्धा ते ट्रॅकिंग करते बघा. जमिनीमध्ये असलेली जी पाण्याची लेअर कशी जाते त्या पद्धतीने हळूहळू ते ट्रॅक करत जात असते. हे तरीसुद्धा एवढं होऊनसुद्धा आम्ही सांगतो की बाबा 100 जर पॉईंट जर दिले तर आम्ही 90 पॉईंट आमची 90% आमची ॲक्युरेसी आहे. 100% आपली ॲक्युरेसी नाही, आपण 10% आपण होऊ शकतो आहे हे तुम्हाला. आणि आम्ही तोटावर सांगतो आहे की बाबा होय तर होय नाही तर नाही. कारण होतं आहे कसं की ज्या लोकांना असं वाटतं की बाबा 100% तुम्ही थांबून मग आम्हाला पाणी काढून द्या, हे करून द्या. आता बघा इथं मशीन फिरावं लागलं आहे बघा. हा आपला पॉईंट फायनल झालेला आहे की समजा एखाद्या हॉस्पिटलला जर एखाद्या माणसाला ॲडमिट केलं असेल आणि समजा तो माणूस त्यामध्ये दगावला गेला तर तुम्ही काय करतो, तो घेऊन जाताय घराकडं का ठेवताय? आणि उघड मी तोंडावर बोलतो आहे. कसं होतं आहे की शेवटी काही गोष्टी आहेत ह्या दैवाधीन पण असतात, हे तुम्हाला मान्यच केलं पाहिजे. पॉईंट काढून देणं चांगलं हे आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही 100% करतो आहे. आता जवळपास आम्ही 200 किलोमीटर हा पॉईंट फायनल झाला आहे बघा. 200 किलोमीटरवरून इथं आलो आहे. मग 200 किलोमीटरवरून आलो आहे म्हणजे तुमचा फेल जावा म्हणून आपण इथं आलेलं नाही, हेही सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. आपला हा पॉईंट फायनल झाला आहे, हा बोरचा पॉईंट आहे. आणि आता आपल्याला विहिरीचा पण पॉईंट काढायचा आहे. तो विहिरीचा पॉईंट कसा निघतो आहे, काय निघतो आहे तेही आपण पाहूया.